नमस्कार, मी डॉक्टर गणेश अंबिके, संताजी सेवा प्रतिष्ठानचा एक माजी अध्यक्ष। संताजी सेवा प्रतिष्ठान आणि प्रदेश तेली महासंघ यांच्या संयुक्तपणे तेली समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हुंडाविरोधी एक चळवळ उभी करण्यात आली। या चळवळीस प्रारंभ होऊन आता जवळपास 10 ते 15 दिवस झालेले आहेत आणि समाजामधल्या वेगवेगळ्या ज्या काही अनिष्ट प्रथा आहेत, या प्रथा या चळवळीच्या माध्यमातून कशा दूर करता येतील याच्यावरती संताजी सेवा प्रतिष्ठान आणि प्रदेश महासंघ काम करत आहे। या कामाची सुरुवात झाल्यानंतर अनेक वर्तमानपत्रांमध्ये याची प्रसिद्धी मिळाली आणि या प्रसिद्धीच्या माध्यमातून आम्ही समाजाला आवाहन केलं होतं की या आमच्या जो काही कार्यक्रम आम्ही हाती घेतला आहे त्याला आम्हाला प्रतिसाद द्यावा। आणि मला इथे फार आनंद होत आहे की आपल्या समाजातले आमचे सहकारी श्रीयुत संजीव कर्डिले आणि श्रीयुत सुहास कहाणे यांनी अगदी ताबडतोब आम्हाला प्रतिसाद दिला आणि या प्रतिसादाला त्यांनी अनुसरून चिरंजीव त्यांची जी कन्या आहे संजीव कर्डिलेंची कुमारी श्रेया आणि सुहास कहाणेंचे चिरंजीव स्वरूप या दोघांचा जो विवाह सोहळा जो भविष्यात होणार आहे तो विवाह सोहळा ही जे काही आम्ही तेली समाजाने जी आचारसंहिता ठरवली होती, आदर्श विवाह सोहळ्याची जी आचारसंहिता ठरवली होती, या आचारसंहितेला अनुसरून त्यांनी विवाह सोहळा करायचा ठरवलेला आहे आणि सर्व ज्या प्रथा परंपरा अनिष्ट प्रथा आणि परंपरा आहेत त्याला फाटा द्यायचा त्यांनी ठरवलेला आहे। मी आमच्या संस्थेच्या वतीने त्या दोघांनी कुटुंबाचं हार्दिक अभिनंदन करतो आणि या आव्हानाला समाजाने प्रतिसाद द्यावा। हे महाराष्ट्रातलं पहिलं लग्न असं ठरणार आहे की जे तेली समाजाच्या आचारसंहितेला पाळून होणार आहे। आमचं आव्हान आहे समाजाला की मी त्यांचं अभिनंदन करतोच, पण समाजाला आव्हान पण करतो की अशा पद्धतीने लोकांनी रिस्पॉन्स द्यावा आणि अशा पद्धतीने लग्न व्हावीत ही आमची अपेक्षा आहे। एवढंच मी सगळ्यांना आवाहन करतो आणि थांबतो। धन्यवाद।